अहमदनगर शहरातील वाडिया पार्क या ठिकाणी सांस्कृतिक फाउंडेशन तसेच टायगर आणि वर्चस्व ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन युद्धकला तसेच मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊ माँसाहेब यांनी युद्धकलेचे धडे देऊन स्वकर्तृत्वासाठी उभं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांच्या सहकार्यातून समाजासाठी स्वराज्याची निर्मिती केली। आजच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच युद्धकला आणि मर्दानी खेळाचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपण चंद्रावर गेलो असलो तरी आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं आणि मातीतील असलेला ठेवा जोपासला गेला पाहिजे। युद्धकालीन खेळाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध प्रोत्साहन मिळत असतं आणि आपल्या कलागुणांचा वापर समाजाच्या हितासाठी होऊ शकतो असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केला। वाडिया पार्क येथे सांस्कृतिक फाउंडेशन, टायगर व वर्चस्व ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, आयोजक गोरक्षनाथ सोनवणे, सागर मुर्तडकर, मयूर बांगरे, संतोष लांडे, प्रशिक्षक दत्ता जाधव, कोल्हापूर, बंटी भिंगारदिवे, अमित खामकर, सुरेश बनसोडे, वैभव वाघ, अनुराधा येवले, सुहास शिरसाट, अनंत मोडवे, रोहन सुपेकर, रवी दंडी, परेश खराडे, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी आमदार संग्राम जगताप पुढे बोलताना म्हणाले की शिवकालीन युद्धकला याविषयीचं कुतूहल वाढत आहे। जी कला आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचत आलो त्या कलेचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवला जातोय। अन्याय अत्याचार रोखण्यासाठी तरुणांनी आणि महिलांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी व शिवकालीन युद्धकला जतन करण्याच्या उद्देशानं शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। तलवारबाजी, दानपट्टा, भाला, लाठीकाठी यांसारखे अनेक चित्तथरारक प्रकार आजकालच्या पिढीला पाहायला मिळत आहेत। शिवकालीन युद्धकला आत्मसात करून ती जोपासण्यासाठी तिचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक फाउंडेशन, टायगर आणि वर्चस्व ग्रुप यांनी अशा प्रकारचं शिबिर घेत वर्षानुवर्ष चालत आलेली शिवकालीन युद्धकला काळाच्या ओघात नामशेष होत चालली असतानाच तिला पुनर्जीवित करण्याचं काम केलं। हे कौतुकास्पद आहे असं ते म्हणाले। तर आयोजक गोरक्षनाथ सोनवणे म्हणाले की विद्यार्थ्यांना युद्धकालीन ढाल, तलवारबाजी, दानपट्टा, भाला, लाठीकाठी यांसारखे स्वसंरक्षण मर्दानी खेळाचा समावेश असलेल्या खेळांचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यात 148 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। तर यावेळी कोल्हापूर येथील प्रशिक्षक दत्ता जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केलं। तसेच यापुढे अशाच प्रकारचं शिबिर राबवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये विशेषतः शहरामध्ये एक वेगळा उपक्रम आज या ठिकाणी प्रशिक्षणाचा सुरू झालेला आहे। तो म्हणजे लाठीकाठीचं प्रशिक्षण आणि याच्याकरता पुढाकार घेतला आहे सन्मान्य गोरक्षरावजी सोनवणे पाटील व त्यांचे सर्व सहकारी, त्यांना सहकार्य करणारे सन्मान्य सागर भाऊ असतील, संतोष भाऊ असतील, मयूरजी बांगरे असतील, सर्व मान्यवर मंडळी त्यांच्याबरोबरचे सहकारी, सन्मान्य सर्व अतिथीगण या कार्यक्रमाच्या मित्र उपस्थित असणारे सर्व महिला भगिनी सर्व याच्यामध्ये सहभागी झालेले सर्वच या लाठीकाठी प्रशिक्षणाकरता आलेले सर्व मान्यवर मंडळी आणि जे आपल्या सर्वांना आज विशेष करून कोल्हापूर या जिल्ह्यामधून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता दत्ताभाऊ जाधव या ठिकाणी आले आहेत। त्यांचं प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं, नगरवासियांच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो। खरं तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की लाठीकाठी हा खरं तर ही संरक्षणाकरता, स्वसंरक्षणाकरता एक वेगळा संरक्षण म्हणून या ठिकाणी याच्याकडे पाहिलं जातं आणि हे अगदी याचा प्रयोग अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या लढाईंमध्ये केला जायचा। कारण पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर फार काही शस्त्र साठा हा उपलब्ध नसायचा आणि मग अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या प्रकारे जिजाऊ साहेब असतील याच्या सर्व प्रेरणेने त्यांनी एक सर्व या माध्यमातून ज्यांनी तयारी केली आणि मग नंतरचं सैन्य देखील उभा करण्यामध्ये या सगळ्या या नीतीचा एक उपयोग लढाईंमध्ये होऊ लागला। पण आज देखील आपण पाहतो की जसं आपण आधुनिकतेकडे वाटचाल करतोय की अगदी आज आपलं एक मोठं यश म्हणलं तर आपल्याला आता अलीकडच्या काळामध्येच जी चंद्रयान मोहीम ही आपली भारताची यशस्वी झाली आणि आपण आज चंद्रावरती पोहोचलेलो आहोत। भारत देश चंद्रावरती त्याचं एक यशस्वी पाऊल पडलेलं आहे। पण हे पडत असताना देश पुढच्या
विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना, तंत्रज्ञानाचा वापर होत असताना आपल्याला आपली संस्कृती देखील विसरता कामा नये. आणि म्हणून संस्कृतीचं जतन आणि त्याच प्रकारे आपल्या मातीतले जे काही खेळ असतात, विशेषतः लाठीकाठी हा खेळ नसून एक वेगळं प्रशिक्षण आहे. याच्या माध्यमातून खरं तर मुलांना एक सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि त्याच्यातनं ज्या वेळेला एखादा वेगळा खरं तर तसा आपल्या भारतामध्ये प्रसंग कधी येऊ शकत नाही, कारण की तसं कोणाची हिंमत होणार नाही, कारण आपला भारत देश हा सक्षम आहे. पण तरी देखील आपल्याला कुठेतरी एखादी गल्लीबोळामध्ये किरकोळ कारकोळ घडत असतं. म्हणून त्याला जागच्या जागेवर खरं तर नीट करण्याकरता खरं तर याचा उपयोग हा होतो आणि तशी प्रवृत्ती ही त्या ठिकाणी ठेचून देखील करता येते. आणि त्यामुळं अशा प्रवृत्ती काही काही अधूनमधून वळवळ करत असतात आणि त्यांना ठेचायचं काम त्या वेळेला आपल्यासारखे तरुण मंडळी आपल्या आपल्या भागामध्ये करत असतात. त्यामुळं त्याच्या पलीकडे जाऊन खरं तर याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलींनी याच्यामध्ये खरं तर सहभागी झालं पाहिजे, कारण महिला असतील मुली असतील यांच्याकरता खरं तर एक महत्त्वाचा विशेष हा कार्यक्रम आहे की ज्या माध्यमातून महिलांमध्ये मुलींमध्ये खरं तर अनेक मुलं मुली हे स्वतः सक्षम असतात, पण त्यांना त्यांचं कार्य कौशल्य हे दाखवता येत नाही. तर याच्या माध्यमातून जर प्रशिक्षण मिळालं तर चांगल्या प्रकारे आपलं कार्यकौशल्य ते दाखवू शकतात आणि वेळप्रसंगी याचा उपयोग हे आपल्यापुरताच नाही तर आपल्यासमोर एखाद्याला जर काही अडचण होत असेल तर त्याच्या मदतीला देखील आपण धावू शकतो. अन्याय अत्याचाराच्या समोर आपण उभा राहू शकतो. त्यामुळे त्याचा उपयोग हा आपण निश्चित रूपानं आपण करू शकतो. त्यामुळे आजचा एक वेगळा उपक्रम खरं तर सोनवणे पाटील आपण आपल्या सहकार्याने आपल्याला मार्गदर्शन आपल्याला सर्वांचं एक योगदान जे मिळालं आहे या सगळ्यांच्या माध्यमातून आज खरं तर एक चांगला उपक्रम आज आपण पुढाकार घेऊन हाती घेतलेला आहे. त्यामुळं मनपूर्वक आपले देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण की ही बऱ्याच वेळेला असं वाटतं की याचं काय खरं तर बरेच लोक चर्चा करत असतात की कसा उपयोग होणार आहे, काय उपयोग होणार आहे. पण खरं तर आपण नेहमी एक शारीरिकदृष्ट्या तयारीमध्ये मनुष्य असला पाहिजे. अगदी त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे कलागुण असतात. या कलागुणांचा वापर आपल्या समाजाच्या हिताकरता आपल्याला करण्याची आवश्यकता असते. म्हणून आजचं एक वेगळं प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या माध्यमातून घडतं आहे. पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि प्रशिक्षण देण्याकरता आलेले कोल्हापूरहून जे विशेष करून आपल्याकरता उपस्थित झालेले आहेत दत्ताभाऊ जाधव हे आपण देखील खरं तर विशेष करून या ठिकाणी आवर्जून आलेला आहात चांगल्या विद्यार्थ्यांना, कारण की आपण पाहतो की तुमचा आजचा गणवेश जर पाहिला तर निश्चित एक वेगळी प्रेरणा मिळते की सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा हा आपल्यासमोर उभा आहे. एक असा एक वेगळा एक आपल्या सर्वांसमोर नजरेसमोर चित्र उभं राहतं आणि त्याच्यात एक वेगळं एक धाडीस म्हणा किंवा धाडसी प्रवृत्ती म्हणा ती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होण्याकरता आपल्या सर्वांच्या ह्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून आजची एक मदत होणार आहे. त्यामुळे विशेष करून आपले देखील आभार व्यक्त करतो. या प्रशिक्षणाकरता आलेल्या सर्वच आमच्या विद्यार्थी बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आपण त्यांचा पालक वर्ग या ठिकाणी आलात, खरं तर तुमचे आभार मानले पाहिजे सर्व पालकांचे, कारण की पालक लोकांना वाटतं काय करायचं लाठीकाठीचं, पण खरं त्यांनी याच्यामध्ये खरं तर पुढं आणलं आहे. त्यामुळे त्यांचे विशेष करून आभार पालकांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रमाकरता शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. आज आपल्या या नगर शहरामध्ये माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षनाथजी सोनवणे त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून मर्दानी खेळ असेल, लाठीकाठीचं प्रशिक्षण असेल, या प्रशिक्षणाचं शिबिर आपल्या सगळ्यांकरता त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल प्रथमतः या शिबिराच्या आयोजकांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि आत्ताच भैयांनी सांगितल्याप्रमाणे ही कला आपल्याकडे अवगत असल्यानंतर आपण निश्चितच एक आपला आत्मविश्वास बळावतो आणि कुठल्याही क्षणी कसलाही प्रसंग आपल्यावर आला तर त्याला दोन हात करण्याची ताकद या खेळाच्या माध्यमातून आपल्याकडं निश्चित असते. आणि म्हणून येणाऱ्या काळात ही एक कला म्हणून, प्रशिक्षण म्हणून आपण याच्यामध्ये जे सहभागी झालात याचा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त हे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या कार्यकाळापासून चालत आलेलं हे प्रशिक्षण लाठीकाठीचं असेल, दांडपट्टा असतील, तलवारबाजी असेल, या सगळ्यांनाच खरं तर आता पुन्हा एकदा याला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आयोजकांनी हा काही जो सगळ्यांसाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांच्याही आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांना जसं भैयांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं याच्यामध्ये पालकांच्या मनापासून आभार मानले पाहिजेत की आपण आपल्या मुलांच्या पाठीमागे उभे राहिलात, आपण त्यांना घेऊन आलात, या प्रशिक्षणासाठी त्यांना प्रवृत्त केलं. तर खरं तर आपले सुद्धा
मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्याला पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक संजीवनी मिळाल्यासारखं वाटतंय की आज जो काही आपण प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतलाय मर्दानी खेळांचा, तर हा खेळ नसून खऱ्या अर्थाने स्वतःलाच प्रत्येक व्यक्तीला स्वतःला मदत होणारा आणि स्वतःचं संरक्षण होणारा हा एक खऱ्या अर्थाने खेळ आहे. यासाठी आमचे गोरख भाऊ सोनवणे यांनी ज्या पद्धतीने सगळं अरेंज केले त्यांच्यासाठी मी सर्व नगरवासियांच्या वतीने त्यांचे आभार मानते. आणि विशेष करून कोल्हापूरचे आलेले प्रशिक्षक दत्ता जाधव यांचे मी विशेष करून आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आपले लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि मी सर्व नगरमधीलच नाही पण सर्व महिला वर्गाच्या वतीने जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मनापासून या उपक्रमांना शुभेच्छा देते आणि सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. माननीय आमदार संग्रामजी जगताप साहेब आणि आमचे मित्र सागर भाऊ मुर्तरकर, संतोषी लांडे आणि बालेशेठ बांगरे यांच्या सहकार्याने आम्ही आज शिवकालीन युद्धकला आणि मर्दानी खेळांचं शिबिराचं आयोजन केलं होतं. त्यासाठी जास्तीत जास्त लहान मुलांनी सहभाग घेतला आणि मुलांनी आपल्या संस्कृतीचे जतन करण्याची शपथ खाल्ली. याचबरोबर पालकवर्गाचाही सहभाग चांगल्या प्रमाणात होता. शिबिराला आज दिनांक 18 नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे. शिबिर हे 5 दिवसांसाठी चालू राहील आणि ज्या पालकांना आपल्या मुलांना प्रशिक्षणाचे पाठवायचं असेल त्यांनी जरूर पाठवावे, कारण हे शिबिर विनामूल्य आहे. तरी सर्व नगरकरांनी याचा लाभ घ्यावा. प्रतिनिधी अरबाज सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.